नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे पद व गोपनीयतेच्या शपथा। तर या टॉपिक संबंधी मुलांचे पर्सनली फोन आले होते, त्यांनी म्हटलं की सर हा टॉपिक आम्हाला कन्फ्यूज करतो, भले छोटा जरी असला तरी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। तर त्याच विषयावर मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राइब करा जर आवडला तुम्हाला। तर बघा आपला हा व्हिडिओ आपण पाहूया, पद व गोपनीयतेच्या शपथा। तर बघा आपल्या संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये एखादा उमेदवार जेव्हा एखाद्या पदावर विराजमान होतो किंवा एखाद्या पदावर बसतो तेव्हा त्याला कोणाकडून तरी शपथ द्यावी लागते। तर त्या शपथ कोण कोणाला देतात हे आपल्याला पाहायचं आहे। तर दोन व्यक्ती महत्त्वाच्या असतात, एक राज्यपाल असतो आणि दुसरा एक असतो राष्ट्रपती। तर आपण पाहून घेऊ, आधी राज्यपालाबद्दल पाहू, नंतर आपण राष्ट्रपतीकडे जाऊ। तर बघा राज्यपालासंबंधी काय आहे, तर राज्यपालाला पद आणि गोपनीयतेची शपथ देणारा जो व्यक्ती असतो तो असतो उच्च न्यायालयामधला मुख्य न्यायाधीश। तर बघा मित्रांनो, उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश असतो, तर तो मुख्य न्यायाधीश राज्यपालाला काय देत असतो, तर शपथ देत असतो। त्याच्यानंतर बघा मग उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आहे त्याला शपथ कोण देतो, तर त्याला शपथ देत असतो राज्यपाल। म्हणजे हे एकमेकांना शपथ देत असतात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। परत राज्यपाल कोणाकोणाला शपथ देतो, तर बघा राज्यपाल पुन्हा शपथ देतो राज्य विधिमंडळ सदस्य। आता राज्य विधिमंडळामध्ये दोन सभागृहांचा समावेश होतो, पहिलं सभागृह असते विधानसभा, दुसरं सभागृह असते विधान परिषद। यांच्या सदस्यांना आपण आमदारही म्हणत असतो। तर या आमदारांना शपथ देण्याचं काम कोण करते, तर शपथ देण्याचं काम करतो राज्यपाल। त्यानंतर बघा मित्रांनो, घटक राज्याचा जो मुख्यमंत्री असतो, प्रत्येक घटक राज्याला एक मुख्यमंत्री असतो, हे आपल्याला माहितच आहे। तर त्या मुख्यमंत्र्याला पद आणि गोपनीयतेची शपथ सुद्धा राज्यपालच देत असतो, ही बाब लक्षात ठेवा। त्यानंतर बघा राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, तर स्वाभाविक आहे मुख्यमंत्र्याला जेव्हा शपथ देतात तर त्याच्या हाताखाली असणारा जो मंत्रिमंडळ असतो त्या सर्वच्या सर्व मंत्र्यांना शपथ देण्याचं कार्य हे राज्यपाल करत असतात। त्यानंतर बघा मित्रांनो, उच्च न्यायालय सर्व न्यायाधीश। आता उच्च न्यायालयामध्ये जेवढे काही न्यायाधीश असतात त्या सर्वच्या सर्व न्यायाधीशांना राज्यपाल पदाची आणि गोपनीयतेची शपथ देत असतात। म्हणजे राज्यपाल उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश ते त्या न्यायालयामधील सर्वच्या सर्व न्यायाधीश यांना काय देत असतात, शपथ देत असतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। परत एकदा पहा, राज्यपाल शपथ देतो उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशला, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश शपथ देतो राज्यपालाला, राज्यपाल शपथ देतो राज्य विधिमंडळ सदस्यांना, राज्यपाल शपथ देतो घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्यपाल शपथ देतो घटक राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना, राज्यपाल शपथ देतो उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांना। हे झालं राज्यपालाच्या बाबतीत। आता बघू आपण राष्ट्रपतीच्या बाबतीत आपल्याला काही या संबंधी माहिती आहे का। तर बघा राष्ट्रपती शपथ देतो सरन्यायाधीशाला। आता राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीचा जो प्रतिनिधी असतो त्याच्या समक्ष शपथ घ्यावी लागते, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि सुप्रीम कोर्टाचा जो मुख्य न्यायाधीश असतो त्याला सरन्यायाधीश म्हणतात आणि हाय कोर्टाचा असतो त्याला मुख्य न्यायाधीश म्हणतात, ही बाब महत्त्वाची आहे। तर बघा राष्ट्रपती शपथ देतो सरन्यायाधीशाला आणि सरन्यायाधीश शपथ देतो राष्ट्रपतीला, जसं की आपण या ठिकाणी पाहिलं। मग राष्ट्रपती कोणाकोणाला अजून शपथ देतात, तर राष्ट्रपती शपथ देतात उपराष्ट्रपतीला। त्याच्यानंतर राष्ट्रपती शपथ देतात संसदेचे दोन्ही गृहांचे जे सदस्य असतात त्यांना आपण खासदार म्हणतो, खासदार। तर या खासदारांना शपथ देण्याचं कार्य कोणाकडून होते, तर राष्ट्रपतीकडून होते। त्यानंतर बघा राष्ट्रपती प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधानांना शपथ देण्याचं काय करतात, काम करतात पदाचे आणि गोपनीयतेच्या। परत कोणाला देतात, तर केंद्रीय मंत्रिमंडळातील जे मंत्री असतात त्या मंत्र्यांना शपथ देण्याचं काम राष्ट्रपती करत असतात, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीशासकट जेवढे काही न्यायाधीश असतील त्यांना शपथ देण्याचं कार्य सुद्धा कोण करत असतात, तर राष्ट्रपती करत असतात। तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलेलं। तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही एकदा याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला किंवा व्हिडिओ वारंवार तुम्ही बघू शकता, त्याच्या माध्यमातून हे जे काही किचकट जे टॉपिक असतात ते टॉपिक तुमचे क्लिअर होऊन जातील। आणि परत एकदा जर तुम्ही
चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.